नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुषमाज किचनमध्ये। आज आपण नेहमीच मिरचीचं लोणचं बनवतो, पण ह्या वेळेला मी मिरचीचा ठेचा हा उपवासासाठी तयार करणार आहे। याला तुम्ही मिरचीचा ठेचा म्हणा किंवा मग मिरचीचं चटणी म्हणा, पण शक्यतो मी याला ठेचाच म्हणते। आणि हे ठेचा आरामात वर्षभर छान टिकतो, फक्त काही काळजी घेतली तर हा ठेचा कधीच खराब होत नाही। काय काळजी घ्यायची हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल। आता आपण उपवासाच्या मिरचीचा ठेचा किंवा मग उपवासाचं मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी सुरुवात करूया। त्यासाठी मी अशा थोड्याशा पोपटी कलरच्या मिरच्या घेतलेल्या आहेत। एकदम काळ्या जर घेतल्या तर हा ठेचा पूर्णपणे खूप जास्त तिखट होतो, त्यामुळे कमी तिखट अशी ही मिरची घ्यायची। मिरच्या स्वच्छ धुवून अगदी कोरड्या करून घ्यायच्या। त्यासाठी मी हे 3 लिंब वापरतीये। याचे देठ काढून घ्यायचेत मिरचीचे। मिरच्या मात्र एकदम कोरड्या पाहिजेत। जर ओलसरपणा कोणत्याही याला असेल पदार्थाला, लिंबाला म्हणा किंवा मग तुम्ही ज्यामध्ये हे मिरचीचं लोणचं स्टोअर करणार आहोत म्हणजे ठेसा मिरचीचा, त्याला जर ओलसर असेल तर हे वर्षभर आराम टिकत नाही। त्यामुळे शक्यतो काळजी घ्यायची की सर्व साहित्य हे अगदी कोरडंच असावं, बिलकुल पाण्याचा अंश नसावा। याच्या आता आपण देठ काढून घेऊया। जे आपण देठ काढून घेतलेत, आता मिक्सरमध्ये याला आपण थोडंसं क्रश करून घ्यायचे। त्यासाठी याचे मीडियम साईजचे असे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचेत आपल्याला। तुम्हाला जर ठेचा करायचा नसेल तर फक्त तुम्ही याच प्रोसेसनं पण फक्त मिरचीचे असे तुकडे करून पण ठेवू शकता। असं थोडंफार जर मिरचीला घाण असेल तर ते काढून टाकायचं, जर गेलं तर लोणचं हे वर्षभर टिकत नाही व्यवस्थित। आता याचे सर्व तुकडे करून मिक्सर जारमध्ये घेऊया। हे मिक्सर जारमध्ये आपण मिरची कट करून घेतली। यामध्ये हळद किंवा मोहरीची डाळ काहीही वापरत नाही, त्यामुळे मी यासाठी लागणारा उपवासाला ज्या गोष्टी चालतात त्या मी यासाठी मसाला म्हणून वापरणार आहे। त्यासाठी थोडासा तो मसाला आपण भाजून घेऊया। मसाला भाजण्यासाठी इथे मी तवा गरम केला आहे, तुम्ही पॅनमध्ये पण भाजू शकता। थोडेसे 1 चमचाभर जिरं जर उपवासाला चालत नसतील तर नाही टाकले तरी चालतात। त्यासोबतच 10 लवंगा आणि 10 मिरी घेतलेली आहेत मी। माझी मिरची जी आहे ती फक्त 125 ग्रामच आहे, त्यामुळे मी एवढंच प्रमाण वापरते। तुमच्या मिरचीचं जसं प्रमाण असेल जास्त कमी त्याप्रमाणे तुम्ही वापरून घ्यायची ती। आता हे थोडंसं गरम करून घ्यायचं, अगदी थोडंसं ड्राय केल्यासारखं, फारही भाजायचं नाही, नाही तर मग जिरे हे कडवट लागतात। आता हे गरम झालंय, आपण काढून घेऊया। भाजून घेतलेला मसाला आहे, थंड झालाय। मिरची सोबतच आपण हे काढून घ्यायचं, वेगळा काही काढायची गरज नाही। प्रमाण अगदी थोडं वापरले मसाल्याचं, तुमच्या आवडीनं तुम्ही हा मसाला कमी जास्त प्रमाण वापरू शकता। आता हे मिक्सरला फिरून घेऊया। आता ना पल्स मोडवरतीच काढायचं, असं जाडसरच काढून घ्यायचे, फार पेस्ट नाही करायची, नाही तर मग एकदम पेस्ट अगदी चटणी तयार होती, ठेच्यासारखं त्याला राहत नाही। त्यामुळे थोडासा जाडसरच हे मिक्सरला काढून घ्यायचे। आता हे एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया। याच पद्धतीने तुम्ही लाल ओली मिरची जी असते ना त्याचा पण असा ठेचा तयार करू शकता। यामध्ये आपण जसं नेहमीच्या लोणच्याला मीठ टाकतो त्यापेक्षा थोडंसं प्रमाण जास्त वापरायचे, कारण याच्यात प्रिझर्वेटिव्ह कोणतंच नाही, फक्त लिंबूच आहे। त्यामुळं यामध्ये आपण मीठ थोडं जास्त वापरायचे। साधारण 2 टेबलस्पून हे मीठ मी वापरतीये। सोपी ट्रिक सांगते, लोणचं हे असं खरट लागलं पाहिजे इतपत याला मीठ वापरायचं, म्हणजे तुमची मिरची जरी जास्त असेल तरी त्याचं प्रमाण कधी चुकणार नाही। मिरे आणि लवंग पण प्रिझर्वेटिव्हचंच काम करते, त्यामुळे मी याच्यामध्ये, आणि उपवासाला पण लवंग आणि मिरी चालतात। जिरे चालत नसतील तर नाही टाकले तरी चालतात। अर्धा चमचाभर साखर ऑप्शनल आहे, पण छान आंबट गोड खरट अशी चव छान येते, म्हणून मी थोडीशी वापरतीये। आता हे जे 3 लिंब घेतलेत ते स्वच्छ सुरी घ्यायची आणि त्याने आपल्याला कट करून घ्यायचे। लिंब जास्त वापरले तरी चालतात, लिंबाचा रस जास्त असेल तरी पण लोणचं हे टिकतं व्यवस्थित। आता हे कट करून घेतलेत आपण लिंब, याचा आपण रस काढून घेऊया। वाटीमध्ये हे पिळून घेऊया, म्हणजे याचं बी वगैरे आपण गाळून घेऊ शकतो नंतर रस ओतताना त्यामध्ये। हा रस काढून घेतलाय, ह्या ज्या साली आहेत याचं पण लोणचं तयार करतात, किंवा मग ह्या कट करून तुम्ही ह्या जे मिश्रण आपण केलंय मिरचीचं त्यामध्ये पण तुम्ही टाकू शकता। याचा छान अर्धी वाटी आपला लिंबाचा रस तयार झालाय। आपण जो लिंबाचा रस काढून घेतला यातलं बी निघण्यासाठी स्वच्छ गाळणीतून हे गाळून घ्यायचंय। पूर्ण रस यामध्ये टाकून घ्यायचा। लिंबाचं बी जाऊ देऊ नका, कडवट लागतो मग त्यामुळे, नाही तर ठेचा हा, त्यामुळे शक्यतो गाळूनच घ्यायचे।
आता आपण हा रस गाळून घेतला, यामध्ये चमच्याने छान मिक्स करून घेऊया. शक्यतो हात लावू नका, कारण मिरची जास्त तिखट असते त्यामुळे हाताची आग होऊ शकते. तुम्ही हे लागेच असा पण खाऊ शकता, याच्यावरती तडका देऊन आपला जिऱ्याचा वगैरे, किंवा मग मुरल्यानंतर 2 ते 3 दिवसांनी. शक्यतो 2 ते 3 दिवसांनी मुरलं तर याची टेस्ट अजून छान लागते. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलं आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये तेल वगैरे वापरायचं असेल तर ते तुम्ही वापरू शकता, पण शक्यतो बिना तेलाचंच हे अगदी छान होतं आणि लागतं पण टेस्टी. आता एका जारमध्ये आपण हे भरून घ्यायचं आहे. जार हा पूर्ण स्वच्छ केलेला असावा आणि पाण्याचा अंश त्याला नसावा. यामध्ये आपण हे भरून घेऊया. शक्यतो लोणचं हे थंड हवेच्या ठिकाणी ठेवावं, नाही तर मग गरम ठिकाणी ठेवलं तर हे खराब व्हायची शक्यता असते. आणि जेव्हा आपण ताटामध्ये वाढून घेतो तेव्हा याला ओले हात किंवा मग कोणतेही खरकटे किंवा मग उपासाच्या पदार्थाचे हात अजिबात लागू द्यायचे नाहीत, नाही तर मग हे पण लोणचं खराब होतं, वर्षभर अजिबात टिकत नाही. तुम्ही बाहेर ठेवा किंवा मग फ्रीजमध्ये ठेवलं तरी काहीच हरकत नाही. आता हे पूर्ण आपण यामध्ये भरून घेतले. पाहू शकता व्यवस्थित असं रस तयार झाला आहे लिंबाचा, त्यामुळे शक्यतो हे लोणचं असं छान रसामध्ये बुडलं पाहिजे, म्हणजे हे खराब पण होत नाही. लोणचं छान झाकण लावून मुरू द्यायचं किंवा मग असंच पण खाऊ शकता. 2 ते 3 दिवसांनी छान मुरल्या जातं. याचा कलर पण थोडासा चेंज होतो आणि टेस्ट पण अगदी छान लागते. तयार आहे आपलं उपवासाचा मिरचीचा ठेचा किंवा मग मिरचीची चटणी. अगदी चवदार चविष्ट अशी ही मिरचीचा ठेचा तयार होतो आणि चवीला पण एकदम भन्नाट लागतो. तुम्ही उपवासाच्या पराठ्यासोबत, थालपिठासोबत, तसेच आपण तोंडी लावायला उपवासामध्ये झणझणीत असा हा एक पदार्थ छान चवदार चविष्ट लागतो आणि आरामात वर्षभर हा टिकतो. फक्त काळजी घ्यायची की याला कोणताही ओला हात लागला नाही पाहिजे, नाही तर याला जर काही खरकटे किंवा ओले जर हात लागले तुमचे, खराब हात, तर हे लोणचं नक्कीच खराब होतं. रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल. अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद.